सर्वांना सस्नेह जय जिजाऊ जय हरी. मी ज्योतिताई जाधव, राहणार शिंदखेड राजा. कालपासून आपण पाहतोय गोविंदगिरी महाराज यांची एक क्लिप प्रचंड व्हायरल होत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. तीव्र संताप लोकांनी व्यक्त केलेला आहे. कारण आणि त्याच बाबतीत आजचा हा आपला व्हिडिओ आहे. मी स्वतः सुद्धा किंवा कुणीच नाही, मीच नाही, कुठलाही वारकरी ह्या गोष्टीला कधीच मान्य करणार नाही. त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते खरोखरच महाराष्ट्रातील सर्व वारकऱ्यांच्या भावना दुखावणारच आहे. ते काय बोललेले आहेत ते अगोदर आपण ऐकूयात. तर आपल्या संत परंपरेमध्ये स्वतंत्र ग्रंथ असा फक्त दासबोधच आहे. स्वतंत्र ग्रंथ ज्ञानेश्वरी हे गीतेवरचं भाष्य आहे. नाथांचं भागवत हे 11व्या स्कंदावरचं भाष्य आहे. संत नामदेवरायांचे अभंगांचा गाथा हा हे एकत्रीकरण संकलन आहे. संत तुकोबारायांचा गाथा हे एकत्रीकरण संकलन आहे. संत तुकोबारायांचा गाथा हे एकत्रीकरण संकलन आहे. स्वतंत्र. तर या ठिकाणी महाराजांचं म्हणणं आहे की स्वतंत्र ग्रंथ या महाराष्ट्रामध्ये जर कुठला असेल तर तो फक्त दासबोध आहे. मग ज्ञानेश्वरीही नाही, नामदेवरायांचा गाथा नाही, तुकोबारायांचाही गाथा नाही, भागवतही नाही, एकनाथ महाराजांचं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्यात. म्हणजे या सगळ्यांमध्ये सर्वश्रेष्ठ काय आहे तर तो दासबोध हा ग्रंथ आहे, असं या ठिकाणी महाराजांनी वक्तव्य केलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे जे गोविंदगिरी आहेत त्यांचं नावापासून आपण त्यांचं बघूयात. तर त्यांचं नावच किशोर व्यास आहे. ते म्हणजे गोविंदगिरी हे त्यांचं खरं नाव नाहीच आहे. त्यानंतर आपण जो राम मंदिरामध्ये झालेला प्रचंड घोटाळा जो आहे आता काही महिन्यांपूर्वी बाहेर आला होता की राम मंदिर बांधताना किती त्या ठिकाणी म्हणजे भ्रष्टाचार झालेला आहे किंवा नंतर सुद्धा कशा पद्धतीने तिने गैरव्यवहार झालेले आहेत. तिथले हे खजिनदार आहेत, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे तिथली जी समिती आहे त्यामध्ये हे खजिनदार आहेत, म्हणजे तिथे सुद्धा यांचा वाटा आहे. त्यानंतर आता जे वक्तव्य केलेलं आहे आणि विशेष म्हणजे हे एक चर्चासत्र आहे पुणे विद्यापीठाने आयोजित केलेलं आणि त्या चर्चासत्राचा विषयच असा आहे की ज्ञानोबा ते तुकोबा, म्हणजे जी आपली वारकरी परंपरा आहे, वारकरी संप्रदाय आहे, ज्ञानोबा म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींपासून तुकोबांपर्यंत तर बोलण्यासारखं इतकं काही होतं. मधला सगळा काळ म्हणजे जो आहे ज्ञानोबा ते तुकोबा, सगळे संत त्यामध्ये येतात, सगळ्या संतांचं चरित्र येतात, सगळ्या संतांचं साहित्य येतं. पण या ठिकाणी बोलत असताना आता विद्यापीठाने हा म्हणजे गोविंदगिरी महाराजांसारखे लोक का बोलवले असतील, हा एक सगळ्यात मोठा अगोदरचा प्रश्न आहे की यासारखे लोक जाणीवपूर्वक बोलवले जातात. कारण आपण पाहतो पुणे विद्यापीठाची वाटचाल जी आहे किंवा पुणे विद्यापीठ जे आहे की त्यांचाच उद्देश हा होता की असा महाराज बोलवला पाहिजे आणि हे इथं बोललं पाहिजे. कारण आयोजकांना कल्पना असतेच ना की येणारी व्यक्ती, जी व्यक्ती आपण बोलवली आहे ती कुठल्या पद्धतीचे विचार मांडते, ती व्यक्ती कुठल्या पद्धतीच्या म्हणजे विचारांच्या अधिष्ठानावर बोलते, कुठल्या विचारांना मानते, कुठल्या विचाराची पाईक आहे हे अगोदरच माहीत असतं. कुठलाही कार्यक्रम ठरवताना या लोकांना, आयोजकांना त्याची कल्पना असते. पण जाणीवपूर्वक अशा पद्धतीचे लोक बोलवणं आणि हे असं वक्तव्य करणं आणि त्यातून रामदास महाराजांसारखे किंवा समर्थ रामदास ज्यांना आपण म्हणतो त्यांचं उदात्तीकरण करणं हा एक मिळून मिसळून केलेला डाव आहे. हे म्हणजे नियोजित आहे. विद्यापीठ असेल त्यामध्ये सहभागी, गोविंदगिरी आहेत, आयोजक आहेत, सगळ्यांनी मिळून मिसळून घातलेला घाट आहे. पण महाराष्ट्रातली जनता अजून तरी इतकी वेडी नाही. संपूर्ण महाराष्ट्रातल्या म्हणजे तळागाळातून प्रत्येक थरातून या गोष्टीचा निषेधच फक्त लोक व्यक्त करत आहेत. कारण ही गोष्टच तशी आहे. त्यांनी जे वक्तव्य केले त्यांचं म्हणणं ज्ञानेश्वरीही नाही, तुकोबांचा गाथाही नाही, एकनाथी भागवतही नाही किंवा नामदेव रायांचा गाथा सुद्धा नाही. एकमेव ग्रंथ आहे आणि तो ग्रंथ म्हणजे दासबोध आहे. तर या ठिकाणी हे जे उदात्तीकरण केलं जात आहे हे जाणीवपूर्वक केलं जात आहे आणि आपला वारकरी संप्रदाय, आपले सगळे संत हे कशा पद्धतीने दुय्यम आहेत आणि रामदास हेच कसे श्रेष्ठ आहेत हे या ठिकाणी त्यांना आता या ठिकाणी दाखवायचं आहे, हे सिद्ध करायचं आहे. आणि हे कधीच होऊ शकत नाही. कारण आपण पाहतो ज्ञानेश्वर माऊलींनी म्हणजे आज ज्ञानेश्वर जी आहे, ज्ञानेश्वरी जी आहे ती आपण जर बघितलं तर प्रत्येक घराघरात
त्या ओव्या आहेत. लोक आजही तुकोबारायांचा गाथा याला 5वा वेद मानतात आणि ज्ञानेश्वरी ही जगण्याचं तत्वज्ञान सांगते लोकांना. तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही सामान्य घरामध्ये जा, तुम्हाला हे 2 ग्रंथ दिसतीलच. दासबोध लोकांना अजूनही माहीत नाही दासबोध काय आहे. तुम्हाला माहीत आहे कारण तुम्ही त्याचं उदात्तीकरण करायला निघालेले आहात, तुम्ही ते श्रेष्ठ ठरवायला निघालेले आहात. पण आमच्या जनतेला अजून तरी दासबोध काय आहे हे माहीत नाही. वारकरी संप्रदाय ते मानतच नाही, कारण वारकरी संप्रदाय हे ज्ञानोबा तुकोबांना मानणार आहे. नामदेवराय स्वतः म्हणतात की श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी आणि एक तरी ओवी अनुभवावी, रोज एक तरी ओवी अनुभवावी असं नामदेवराय स्वतः म्हणतात. आता तुम्ही सांगा की संत ज्ञानेश्वर माऊलींपेक्षा वयानं मोठे असलेले संत नामदेवराय, अनुभवाने मोठे असलेले संत नामदेवराय, संपूर्ण भारत फिरलेले नामदेवराय म्हणतात की एक तरी ओवी अनुभवावी, की ज्ञानेश्वरी हा ग्रंथ असा आहे की तुम्ही रोज एक तरी ओवी त्यातली अनुभवली पाहिजे. या पद्धतीने वर्णन करतात, या पद्धतीने त्याची थोरवी गातात, या पद्धतीने त्याचं मोठेपण सांगतात. आणि तुम्ही आज म्हणताय की ज्ञानेश्वरी हे केवळ काय आहे तर अनुवादित केलेला ग्रंथ आहे, म्हणजे आहे अनुवाद वगैरे या पद्धतीचं, तर हे अत्यंत चुकीचं आहे. आपण पाहतो की आपण ज्या तुकाराम महाराजांच्या गाथेला 5वा वेद मानतो आणि त्याचं तत्वज्ञान, त्या तत्वज्ञानावर आज आपण जीवन जगतो, त्याला तुम्ही म्हणता की हे काय आहे तर हे असं आहे तसं आहे. हे आपण पाहतो ज्या तुकोबारायांनी म्हणलेलं आहे की वेदांचा तो अर्थ आम्हाशीच ठावा आणि एरानी व्हावा भारमाथा. म्हणजे वेद काय आहेत ते आम्हाला विचारा. कारण हे का तुकोबारायांचं नाव घेतलं नाही यांनी, का ज्ञानेश्वर माऊलींचं नाव यांनी घेतलं नाही? कारण ज्ञानेश्वर माऊली जे आज हे जे गोविंदगिरी महाराज आहेत हे वेदांचे पाठक आहेत किंवा वेदशाळा आहेत यांच्या, हे इतर विद्यार्थ्यांना वेद शिकवतात, यज्ञ कर्मकांड शिकवतात. आणि ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म, की ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं योग याग विधी हे सगळं काही थोटांड आहे, दंभधर्म आहे. दंभधर्माचा अर्थच खोटारडेपणा होतो, की हे सगळं जे काय आहे ते थोटांड आहे, हा खोटारडेपणा आहे. फक्त काय आहे तर त्याच पद्धतीने तुकोबाराय सुद्धा म्हणतात की वेदांचा तो अर्थ आम्हाशीच ठावा एरानी व्हावा भारमाथा. म्हणजे तुमचे वेद काय आहेत ते आम्हाला माहिती आहे, आम्ही त्याचा अभ्यास केलेला आहे. तुम्ही तरी त्याचं केवळ गाढवानी जसं ओझं व्हावं तसं तुम्ही ओझं वाहता. त्या वेदांचा आम्हाला काही घेणं देणं नाही, ते वेद आम्हाला नकोच आहेत हे आपल्या संतांनी सांगितलेलं आहे. आणि जे वेद आपल्याला नको आहेत, वारकरी संप्रदायाला नको आहेत, संतांना नको आहेत, त्याच वेदांचं काम, त्याला पुढं नेण्याचं काम हे गोविंदगिरी महाराज हे या ठिकाणी करत आहेत. आणि मग आता मात्र त्यांनी पुन्हा एकदा स्वतःच्या वक्तव्यातून हे दाखवून दिलंय की आम्हाला तुमचे संत नकोच आहेत किंवा तुमचे संत हे कसे म्हणजे समर्थ रामदासांपेक्षा कसे मागे आहेत किंवा त्यांचं तत्वज्ञानच कसं श्रेष्ठ आहे हे दाखवून देण्याचा केविलवाना प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. पण तो म्हणजे सपशेल आपटलेला आहे, तो फेल झालेला आहे, कुणालाच हे पटलेलं नाही. एवढंच काय तर संपूर्ण महाराष्ट्रातून या गोष्टीचा प्रचंड असा विरोध केला जातोय आणि तो साहजिक आहे. कारण वारकरी संप्रदाय वेदांना मानत नाही, तर वारकरी संप्रदाय हा निष्काम भक्तीला मानणार आहे. नामस्मरण हेच भक्ती मार्ग आपल्या संतांनी सांगितलेला आहे. कुठल्याही कर्मकांडाला त्यांनी कधीच मान्यता दिलेली नाही. पण अशा ठिकाणी जाणीवपूर्वक वक्तव्य करणं हे कर्मठ आणि सनातनी लोकांचं मुख्य काम आहे आणि ते त्यांच्या कामाशी प्रामाणिक आहेत बरं का. म्हणजे आपण त्याचा कशा पद्धतीने विरोध करू, निषेध करू हे आपल्या ठिकाणी राहिलं, पण ते त्यांचं काम आहे, त्यांनी ते हाती घेतलेलं आहे. गोविंदगिरी हे महाराज हे जे आहेत ज्यांनी वक्तव्य केलेलं आहे, ज्यांचं नावच खोटं आहे, त्यांचं किशोर व्यास हे नाव आहे, तर हे एका विशिष्ट अशा संघटनेला, विशिष्ट अशा पक्षाला हे बांधील आहेत. त्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत, ते करत राहणार इथून पुढेही, कारण सनातनी विचार समोर नेणं हे त्यांचं काम आहे. आणि सगळ्यात मोठं यांचं दुःख काय आहे, सगळ्यात मोठं दुःख नाही एकच आहे की आपण पाहतो वारकरी संप्रदायामध्ये जातीभेद मानला जात नाही, वारकरी संप्रदायामध्ये धर्मभेद मानला जात नाही, कर्मकांड मानलं जात नाही. एवढंच काय सगळ्या जाती धर्मातल्या संतांचा या ठिकाणी आपण विचार आणि उच्चार सगळं काही या ठिकाणी आपण सांगतो. त्यांचे अभंग जसं की संत सावता हे माळी होते, संत गोरा कुंभार हे कुंभार होते, संत नरहरी हे सोनार होते, संत म्हणजे आपण पाहतो की दलित चोखामेळा जे आहे, संत चोखामेळा हे अस्पृश्य कुटुंबातून आलेले आहेत. वेगवेगळ्या जातीतल्या संतांवर आज बोललं जातं, त्यांच्या अभंगाचे प्रमाण दिले
जातात कीर्तनामध्ये, त्यांच्या अभंगावर कीर्तनं केले जातात. संत चोखामेळा, संत सोयराबाई यांच्यावर स्वतः, त्यांच्या अभंगावर मी स्वतः कीर्तनं केलेली आहेत. यांच्यावर कीर्तनं केले जातात, त्यांचं तत्वज्ञान सांगितलं जातं, त्यांचे विचार सांगितले जातात. पण दासबोधातली कुठं काही ओळ कोणी घेतलेली आत्ता तरी संप्रदायामध्ये दाखवली जात नाही किंवा घेतली जात नाही, त्याचं कुठं प्रमाण दिलं जात नाही. हे यांचं सगळ्यात मोठं दुखणं आहे. यांचं सगळ्यात मोठं दुःख आहे की इथं कुठंच रामदासांचं नाव येत नाही, इथं कुठंच दासबोध येत नाही, इथं कुठंच दासबोधातली एक ओळ सुद्धा येत नाही संप्रदायामध्ये. हे या लोकांचं सगळ्यात मोठं दुःख आहे. आणि ते होणेच नाही, कारण त्याचा आणि याचा कुठे संबंध नाही. कम्प्लिटली वारकरी संप्रदाय हा आपल्या संतांना मानणार आहे, ज्ञानोबा तुकोबांना मानणार आहे, नामदेवरायांना मानणार आहे. संत जनाबाई, संत कान्होपात्रा, ज्या वेश्येची कन्या होत्या संत कान्होपात्रा, त्यांना मानणार आहे, पण यांना नाही. हे या लोकांना कुठंतरी खटकतंय हे, आणि त्यांना कुठंतरी संप्रदायामध्ये स्थान मिळावं, कुठून तरी त्याला काय म्हणतो आपण, त्याला घुसडून द्यावं, या पद्धतीने हे मग यांची मांडणी करत असतात. पण वारकरी संप्रदाय आजही महाराष्ट्रातला तितकाच सजग आहे. कालचे व्हिडिओ व्हायरल झालेले आणि त्या खालच्या कमेंट्स जर आपण वाचल्या, आणि त्या आपण वाचल्यापेक्षा या लोकांनी वाचाव्यात, जे सनातनी लोक आहेत, कर्मठ लोक आहेत, त्याच्या खालच्या कमेंट्स वाचाव्यात. आज त्यावरून त्यांना लक्षात येईल की आजही वारकरी संप्रदाय हा तितकाच जागरूक आहे जेवढा अगोदर होता. त्यामुळे यांचं कुठलंच षडयंत्र इथं चालणार नाही, हे निश्चित आहे. आवडल्यास निश्चित लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, आणि या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद. रामकृष्ण हरी.